हाय हॅलो नमस्कार. आणि आता आईने घेतलाय बघा चिवडा बनवायला. आणि ज्या दिवशी मसाला भाजला होता त्याच दिवशी संध्याकाळच्या टायमाला आईने मसाला बनवल्याच्या नंतर चिवडा बनवायला घेतला. तर तेल टाकलं, तेलावर जिरे मोहरी टाकून घेतले. त्यानंतर बघा कांदा टाकला. कांदा हा वर्षभरासाठी जो बनवून ठेवला जातो, म्हणजे कापून सुकवला जातो उन्हामध्ये, तो कांदा आहे हा. आणि मस्त असा तो परतून घ्यायचा. त्यानंतर त्यावर टाकायची आपल्याला हळद, मीठ, शेंगदाणे टाकलेत बघा. आता मी शेंगदाणे चुलीवरचा अप्रतिम होतो, कोणाकोणाला चव आवडते. आणि खाली मसाला भाजून ठेवलेला आहे तो दिसतोय. आणि या मसाल्याच्या रेसिपीला तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि मी ज्यांनी कोणी ही रेसिपी बघितली नसेल त्यांनी त्रिकोणावरती जाऊन बघा, मी ॲड केलेला आहे. त्यानंतर हळद टाकली. हळद टाकलीच्या नंतर छान असं परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर छान लाल तिखट टाकायचं आपल्या आवडीनुसार. तुम्हाला तिखट आवडत असेल, आणि लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी काय जास्त टाकलं नव्हतं. त्यानंतर मुरमुरे टाकून घ्यायचे. मुरमुरे सगळे टाकून घ्यायचे बघा. आणि छान असं परतून घ्यायचं. कुरकुरीत असा चिवडा होतो, खमंग. थोडंसं मीठ टाकून घेतलं मुरमुऱ्यांपुरतं. तर बघा असा छान गरम गरम चिवडा सगळ्यांनी खाल्ला. आई बोलली थोडंसं मीठ टाक म्हणून, कमी वाटतंय, तर म्हणून मग डबल टाकलं. इथे बघा आता पिऊचं हे खाणं चालू आहे. गरम गरम खाण्यातच मजाच एक वेगळी असते. आणि सगळेजण असल्यावर कसं मन करमतं आणि म्हणजे खायला पण इंटरेस्ट येतो. एकटं माणूस असेल तर काय खाणार टी व्ही मोबाईल बघत. तर असं तरी गप्पा मारत मारत आपण माणूस कितीही गोष्टी खातं. आणि तुम्ही पण असंच करता की नाही ते सांगा. माहेराला गेल्यावर आईवडिलांच्या इथं बहिणी भाऊ सगळेजण असतील तर आपण मस्त आनंदाने खातो. आणि इकडं बघा आई पप्पांच्या मिरच्या भरणं चालू होत्या कुठून आणण्यासाठी. तर इथं माझं खाणं चालू आहे. आणि इथं आता पिऊला लिंबू पाहिजे होतं, पण लिंबू आता कसं उन्हाळा होता त्यामुळे मग लिंबू जास्त प्रमाणात उपलब्धच नव्हते. परंतु तरीसुद्धा तिला लिंबू पाहिजे होतं म्हणून मग ती शोधत होती लिंबू. लिंबू सापडला, पण एकदम वाळून गेलेला लिंबू होता जो पिळत पण नव्हता. तर त्यासाठी ती म्हणत होती की टाक ना लिंबू टाक. तर इथे मी लिंबू टाकत होती, पण त्याला चवच नव्हती कोणती लिंबाला, कारण की तो पूर्ण सुकून गेलेला लिंबू होता. आणि मस्त असा बघा दिसतोय कसा चिवडा. तर बघा इथं चिकी पण खाते चिवडा. आणि सगळ्यांनी खूप पोट भरून खाल्ला. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.